नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला. प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी, पार्ट 12. मागील भागात. थँक्स दादा, आय एम व्हेरी हॅप्पी. स्पर्शिकाने त्याला आनंदाने मिठी मारली. बस बस, आज माझी वीरसोबत मीटिंग आहे, तेव्हा त्याला विथ फॅमिली डिनरसाठी इन्व्हाइट करेन. साहिल म्हणाला, चालेल, आपल्याच घरी डिनर ठेवूया, छान बसून बोलूया. आनंदी खुश होत म्हणाली. त्यावर स्पर्शिका लाजली. ओके, काही लागलं तर लगेच मागवून घे, साहिल आनंदीला म्हणाला. हो, आनंदी म्हणाली. बरं, मी निघतो, उशीर होतोय. साहिल असं म्हणून ऑफिसला जाण्यासाठी निघाला. आता पुढे. ठरल्याप्रमाणे वीर आणि साहिल बिझनेस रिलेटेड मीटिंगमध्ये भेटले. दोघेही कॉफी घेत होते. दोघांमध्ये अगोदरच बऱ्याच बिझनेस रिलेटेड गप्पा झाल्या होत्या आणि त्यानंतर साहिलने त्याच्याशी थोडं पर्सनल विषयावर बोलायला सुरुवात केली. वीरला ते समजलं, पण तरीही तो निर्विकारपणे बसला होता. मग मिस्टर वीर, काही लग्न वगैरे करण्याचा विचार आहे की नाही? साहिल मुद्दाम वीरला विषय काढत म्हणाला. त्यावर वीर थोडासा हसला. आय नो एव्हरीथिंग. मला स्पर्शिकाने सगळं काही सांगितलं आहे, तुमच्या दोघांच्या रिलेशनबद्दल, तुमच्या भेटीगाठीबद्दल. साहिल पुन्हा हसून वीरला म्हणाला. मग तुमचं काय मत आहे? वीर म्हणाला. जब मिया बीबी राजी तो क्या करेगा दादा? होच म्हणेल की, साहिल हसत म्हणाला. त्यावर वीरही हसला. थँक्स मिस्टर देशमुख, वीर म्हणाला. संध्याकाळी तू आणि तुझी फॅमिली आमच्या घरी फॅमिली डिनरसाठी या, तेव्हा आपण सविस्तर बोलू, साहिल वीरला म्हणाला. हो नक्कीच. त्यावर वीर खुश होत म्हणाला. देशमुख हाऊस. स्पर्शिका तिच्या रूममध्ये संध्याकाळी काय घालायचं याचाच विचार करत वॉर्डरोबमधील पूर्ण कपडे बेडवर पसरवत होती. सगळं ट्राय करून झालं होतं तिचं. तिचा फोन सारखा रिंग करत होता, पण तो नेमका कुठे ठेवला आहे हे आता तिच्या लक्षात येत नव्हतं. यार, मी हा फोन कुठे ठेवला? ती वैतागत फोनचा आवाज ऐकत म्हणाली. मग कपड्यांच्या ढिगाऱ्या खालून आवाज येत असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने लगेच कपड्यांना बाजूला सारत फोन बघितला आणि फोन उचलला. हॅलो, स्पर्शिका म्हणाली. हॅलो, व्हॉट्सअप? वीर समोरून एकदम हळुवारपणे म्हणाला. काही नाही, कपडे बघत होते. स्पर्शिका फोनवर बोलत बोलत बाजूला पडलेल्या कपड्यांच्या ढिगावर नजर टाकून म्हणाली. कपडे बघत होतीस? कशासाठी? वीर म्हणाला. कशासाठी म्हणजे काय? आज तू घरी येणार आहेस ना? स्पर्शिका म्हणाली. ओ, असं होय, त्यासाठी कपडे शोधते काय? वीर पुन्हा तिच्या बोलण्यावर हसत म्हणाला. हो ना, पण काय घालू काहीच समजत नाही आहे, स्पर्शिका थोडी वैतागलेल्या सुरात वीरला म्हणाली. मी हेल्प करू? वीर लगेच म्हणाला. हां. त्यावर स्पर्शिका खुश होत म्हणाली. तू ना आज साडी घाल. मोस्टली अशा वेळी मुली साडीच घालतात ना? वीर तिला म्हणाला. अरे हो की, थँक्स हां, मी आत्ता वहिनीला मागते साडी, स्पर्शिका म्हणाली. ते नंतर. अगोदर गिव्ह मी अ किस, वीर प्रेमाने म्हणाला. काही काय? स्पर्शिका त्याच्या बोलण्यावर लाजून म्हणाली. त्यात काय, फोनवर आहोत आपण, वीर म्हणाला. तरीही अजिबात नाही, स्पर्शिका म्हणाली. बघ हां, रात्री जेव्हा डिनरला येईल तेव्हा मात्र प्रत्यक्षात द्यावा लागेल. चॉईस इज युअर्स, वीर म्हणाला. बघू तेव्हाचं तेव्हा, आता बाय, मला खूप तयारी करायची आहे, असं म्हणून स्पर्शिका त्याला कटवत होती. ओके, मग त्यासोबत किससाठी पण तयार राहा, कारण आज मी तो घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही, वीर म्हणाला. बघू, स्पर्शिका म्हणाली आणि तिने लाजत फोन ठेवून दिला. डार्लिंग, आज तर तुला किस द्यावाच लागेल. जेव्हापासून तुला पाहिले तेव्हापासून तुला चाखायची लालसा लागली आहे. तू इतर मुलींप्रमाणे नाही आहेस, त्यामुळे तर तुम्हाला कायमची माझी म्हणून माझ्या आयुष्यात हवी आहेस.
लग्नानंतर तू माझं घर आणि माझी मुलं सांभाळ. मी तुझा आणि माझा म्हणजे आपला बिझनेस सांभाळेन. तू फक्त मी खुश कसा राहील याचा विचार कर. माझ्या मॉमसारखा, वीर मनात म्हणाला आणि कुत्सिकपणे हसत फोनकडे बघत होता. स्पर्शिका आनंदीला आवाज देत खाली आली. वहिनी, ए वहिनी. स्पर्शिका आजूबाजूला पाहत होती. अगं काय झालं? मी इकडे आहे. आनंदी डायनिंग टेबलवर बसून भाजी साफ करत होती. तिला पाहून ती लगेच म्हणाली, वहिनी हे काय करतेस? स्पर्शिका म्हणाली, काय करतेस म्हणजे? संध्याकाळची तयारी करते, विसरलीस का? आनंदी म्हणाली, अगं हो, पण त्यासाठी नोकर आहे ना. तू कशाला करत बसलीस हे सगळं? स्पर्शिका म्हणाली, तो मार्केटमध्ये गेलाय त्यामुळे थोडं मी आवरते. तितकंच लवकर होईल ना. बरं ते जाऊ दे. तू मला कशासाठी आवाज देत होतीस? आनंदी भाजी निवडत म्हणाली. अगं ते सोड आधी. मला ना एक साडी हवी आहे. स्पर्शिका म्हणाली, साडी? आणि ती कशाला? आनंदी म्हणाली, असं काय गं, अशा वेळी मुली साडी घालायतात ना. तो वीर पण असं म्हणत स्पर्शिकाने लगेच जीभ चावली. आनंदी बारीक डोळे करून तिला बघत होती. मी सांगितलं तर नको म्हणाली होतीस आणि आता वीर म्हणाला म्हणून साडी घालायची आहे. वा. आनंदी मुद्दाम तिला छेडत म्हणाली. प्लीज ना वहिनी. स्पर्शिका लाडात येत म्हणाली. बरं बाई, चल तुला कोणती साडी हवी ती बघ आणि घाल, ठीक आहे? आनंदी हसत म्हणाली आणि मग दोघीही तिच्या रूममध्ये गेल्या. आनंदीने तिच्याकडच्या सगळ्या साड्या तिला दाखवल्या, पण स्पर्शिकाला एकही पसंत पडत नव्हती. काय गं वहिनी, किती बोरिंग आहेत या साड्या. स्पर्शिका नाक मुरडत म्हणाली. बोरिंग? तुला माझं कलेक्शन बोरिंग वाटते? आनंदी आश्चर्याने डोळे मोठे करून स्पर्शिकाला बघत म्हणाली. हो नाहीतर काय, सगळ्या ओल्ड फॅशन आहेत. स्पर्शिका पुन्हा म्हणाली. जा मग, तुला हवी तशी मॉलमध्ये जाऊन मॉडर्न साडी घेऊन ये. आनंदी पण त्यावर नाक मुरडत म्हणाली. हे गुड आयडिया, चल. स्पर्शिका बेडवरून उठत म्हणाली. अजिबात नाही, मला खूप कामं आहेत, तू तुझं जा. आनंदी म्हणाली. ए वहिनी, असं काय करतेस? चल ना, प्रिया पण इथे नाही आहे, नाहीतर मी तिलाच घेऊन गेले असते ना. स्पर्शिका क्यूट फेस करून म्हणाली. ती कुठे गेली? आनंदी म्हणाली. ती एका कोर्ससाठी दिल्लीला गेली आहे, येईल 3-4 महिन्यात. स्पर्शिका म्हणाली. तरीच म्हणलं बरेच दिवस झालं घरी आली नाही. आनंदी म्हणाली. हो, ती तिच्या वाढदिवसानंतर लगेच गेली, पण तिचं जाऊ दे, तू चल ना माझ्यासोबत प्लीज. स्पर्शिका म्हणाली. नाही, मला खूप कामं आहेत आणि तुला अजिबात लवकर काही पसंत पडत नाही. जाम बोर करतेस तू. मी अजिबात तुझ्यासोबत शॉपिंगला येणार नाही. आनंदी ठामपणे म्हणाली. यावेळी लवकर सिलेक्ट करेन, प्रॉमिस. चल ना प्लीज. स्पर्शिका पुन्हा म्हणाली. मग नाही हो करत स्पर्शिकाने आनंदीला तिच्यासोबत मॉलमध्ये नेलंच. त्या एका साडी शोरूममध्ये साड्या पाहत होत्या. ओके मिस्टर युवराज, ही डील फायनल झाली असं समजू. मिस्टर सिंग म्हणाले. डेफिनेटली. युवराज म्हणाला. ओके देन, मीटिंग इज ओव्हर. थँक्स फॉर कमिंग. मला दिल्लीसाठी अर्जंट निघायचं नसतं तर मी तुमच्या ऑफिसमध्ये नक्कीच आलो असतो मीटिंगसाठी. मिस्टर सिंग म्हणाले. नो प्रॉब्लेम मिस्टर सिंग, हॅप्पी जर्नी. युवराज म्हणाला. मग मिस्टर सिंग युवराजला बाय करून तिथून निघून गेले. युवराज त्याच्या एका बिझनेस मीटिंगसाठी त्याच मॉलमधील एका कॅफेत आला होता. तसाही सकाळपासूनच त्याचा मूड चांगला नव्हता आणि ऑफिसमध्ये त्याचं मनही लागत नव्हतं, म्हणून तो या मीटिंगसाठी तयार झाला होता. मिस्टर सिंग गेल्यानंतर युवराज थोडा वेळ तसाच कॅफेत बसून होता. कितीही जरी ठरवलं तरी स्पर्शिकाचा विषय त्याच्या मनातून आणि डोक्यातून जात नव्हता. त्याने अजून एक कॉफी मागवली आणि मोबाईलमधून तिचे फोटो पाहत बसला. सर कॉफी. वेटरने त्याच्यासमोर त्याची कॉफी ठेवली. थँक्स. युवराजने कॉफी मग उचलला आणि तोंडाजवळ नेत होताच की त्याला समोरच्या साडी शोरूममध्ये स्पर्शिका आरशासमोर उभी राहून साडी ट्राय करताना दिसली. स्पर्श. युवी पुटपुटला. युवी, तू तिचा खूप जास्तच विचार करतोयस, म्हणून तुला ती कुठेही दिसते. त्याचं मन त्याला लगेच म्हणालं. नाही हा माझा भास नाही, ती खरंच माझ्यासमोर आहे. युवी पुन्हा पुटपुटला. एक्सक्यूज मी. युवीने एका जाणाऱ्या वेटरला आवाज दिला. येस सर, अजून काही हवंय का? वेटर अदबीने म्हणाला. नाही, मला काही नकोय. मला सांग, समोर तुला ती आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये उभी असलेली मुलगी दिसत आहे का? युवराज डोळ्यांनी समोर इशारा करत म्हणाला. वेटरने त्या दिशेने पाहिलं. येस सर, त्या साडी शोरूममध्ये ना? वेटर लगेच म्हणाला. येस येस. युवी पटकन म्हणाला. येस सर, दिसत आहेत. वेटर म्हणाला. थँक्स, हे घे. असं म्हणत युवराजने वेटरला 500ची नोट दिली. वेट सर, मी चेंज घेऊन येतो. वेटर म्हणाला. नो नीड, कीप द चेंज. असं म्हणत युवराज तिथून उठून साडी शोरूमकडे गेला.
स्पर्शिका साड्यांवर साड्या ट्राय करत आरशासमोर उभी होती. बिचारी आनंदी, तिला अक्षरशः आता वैतागली होती. ए वहिनी, ही कशी दिसते? स्पर्शिका एक साडी तिच्या खांद्यावर टाकून म्हणाली. स्पर्शी, अगं घे ना कोणती तरी, मला आता जाम कंटाळा आलाय हां, आनंदी पुन्हा म्हणाली. युवराज त्यांना चोरून पाहत होता. स्पर्शिका क्यूट फेस करून आनंदीकडे बघत साड्या दाखवत होती. तू घे बरं कोणती तरी, आणि आता चल, उशीर होतोय, आनंदी वैतागत म्हणाली. काय यार, किती वेळचं झालं त्या मॅडम साड्या ट्राय करत आहेत, त्यांना काहीच कसं पसंत पडे ना. सेल्स बॉय त्याच्या एका बाजूच्या सेल्स बॉयला म्हणाला. अरे कसं पडणार, ती बघ किती सुंदर आहे. दुसरा सेल्स बॉय म्हणाला. अरे पण आपला वेळ किती जातोय यार, पहिला सेल्स बॉय म्हणाला. जाऊ दे, नाहीतरी जाड्या जाड्या बायकांना साड्या दाखवण्यापेक्षा असे कस्टमर आलेले आवडतील मला, दुसरा सेल्स बॉय डोळे मिचकावत म्हणाला. आणि त्यांचं हे बोलणं ऐकून युवराज गालात हसला. त्यांनी त्याच्या पसंतीची एक साडी सिलेक्ट करून त्या सेल्स बॉयला दिली. सर, हे सेल्स बॉय गोंधळून त्याला म्हणाला. त्या मॅडमला दे, त्यांना नक्की आवडेल, युवराज गालात हसत म्हणाला. ओके सर. सेल्स बॉय खुश झाला आणि ती साडी घेऊन तो स्पर्शिकाकडे गेला. स्पर्शिका अजूनही कन्फ्यूजमध्ये होती. मॅडम, ही साडी ट्राय करून बघा, सेल्स बॉय खूप अदबीने स्पर्शिकाला म्हणाला. वाव, छान आहे हां, आनंदी ती साडी पाहून पटकन म्हणाली. स्पर्शिकाने त्याच्या हातातून साडी घेतली आणि अंगावर टाकली. युवराज तिला चोरून पाहत होता. वाह, खूप भारी दिसते, हीच घेऊन टाक, आनंदी लगेच म्हणाली. हां, मला पण आवडली. दादा, काय हो, तुम्ही मला अगोदर का नाही दाखवली ही साडी? उगाच माझा वेळ वाया घालवला ना, स्पर्शिका आरशात बघत त्या बॉयला म्हणत होती. मॅडम, ॲक्च्युली ही साडी त्या सरांनी तुम्हाला द्यायला सांगितली होती, ही त्यांनीच पसंत केलेली साडी आहे, असं म्हणत सेल्स बॉयने युवराजकडे बघितलं. कुणी या आविर्भावात स्पर्शिकाने तिकडे पाहिलं आणि नेमकं त्याच वेळी युवराज त्यांना पाठमोरा होऊन तिथून बाहेर पडला. कोण, कुठे, कुणी दिली ही साडी? आनंदी म्हणाली. गेले वाटतं, त्यांनीच तुमच्यासाठी ही साडी पसंत केली होती, सेल्स बॉय म्हणाला. स्पर्शिका अजूनही तो सेल्स बॉय दाखवतोय त्या दिशेने पाहत विचार करत होती की ही साडी तिच्यासाठी कुणी पसंत केली. स्पर्शी, असेल कुणीतरी. दादा, ही साडी पॅक करा आणि बिल लगेच बनवा हां, आम्हाला थोडी घाई आहे, आनंदी म्हणाली. हो मॅडम, या. संध्याकाळी वीर त्याच्या मॉम डॅडसोबत 8 वाजता स्पर्शिकाच्या घरी डिनरसाठी आला. साहिल आणि आनंदीने त्याचं स्वागत केलं. या मिस्टर राठोड, वेलकम, साहिल म्हणाला. थँक्स, मिस्टर राठोड हातात देत म्हणाले. सगळे आत येऊन गप्पा मारत बसले. वीरची नजर स्पर्शला शोधत होती. ते बघून वीरची मॉम गालात हसली. गप्पा तर होतच राहतील, आम्हाला आमच्या सुनेला तरी दाखवा, मिसेस राठोड म्हणाल्या. हो साहिल, त्या दिवशी पार्टीत पाहिलं होतं आम्ही स्पर्शिकाला, तेही तेव्हा माहीत नव्हतं की आमची होणारी सून आहे म्हणून, नाहीतर त्याच दिवशी दोघांची एंगेजमेंट करून दिली असती, मिस्टर राठोड हसत म्हणाले. आम्हालासुद्धा अगोदर कुठे माहीत होतं, नाहीतर आत्तापर्यंत लग्न लावून झालं असतं, आनंदी हसत म्हणाली. स्पर्शिका, बाळा ये, साहिलने आवाज दिला. स्पर्शिका साडीचा पदर सावरत हळूहळू पायऱ्या उतरत त्यांच्या जवळ येत होती. आकाशी कलरची साडी, त्यावर त्याच रंगाचं नेटचं ब्लाऊज, हातात सेम रंगाच्या बांगड्या, मोकळे कर्ल केलेले केस, डोळ्यात काजळ, त्यामुळे तिचे ते अगोदरच सुंदर असलेले निळे डोळे अजूनच सुंदर दिसत होते. स्वर्गातल्या अप्सरेलाही लाजवेल असं मूर्तिमंत सौंदर्य लाभलं होतं स्पर्शिकाला. वीर आणि त्याचे मॉम डॅड तर तिला बघतच राहिले. स्पर्श तिथे आली आणि उभी राहिली. इथे ये बाळ, माझ्याजवळ, वीरची मॉम म्हणाली आणि स्पर्श त्यांच्या जवळ जाऊन बसली. खूप गोड दिसत आहेस, या ठोंब्याला तू कशी काय पटलीस? वीरची मॉम म्हणाली. मॉम, वीर लटका राग दाखवत म्हणाला. काय मॉम, खरंच आहे ते. स्पर्शिका बेटा, थँक्स आमच्या या गाढवाला निवडण्यासाठी, मिस्टर राठोडसुद्धा म्हणाले. डॅड तुम्ही पण, वीर म्हणाला. त्यावर सगळे हसायला लागले. पण वीर आता काही दिवसातच बिझनेसमध्ये नंबर 1 वर जाईल मिस्टर राठोड. मला वाटतं आता युवराज जहागीरदार टक्कर देणार. वीर खूप हुशार आहेस वीर, एवढ्या कमी वेळात तुला बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट मिळाले, तेही युवराज मैदानात असताना. खरंच खूप कौतुकास्पद आहे हे, साहिल म्हणाला. युवराजला कमी समजू नको साहिल, कसलेला बिझनेसमॅन आहे तो. 2-3 प्रोजेक्टमुळे त्याला काही फारसा फरक पडणार नाही. वीरला अजून भरपूर काही शिकायचं आहे आणि त्याच्या बरोबरीत येण्यासाठी खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, मिस्टर राठोड म्हणाले. तसा वीरला त्याची तारीफ ऐकून खूप राग येत होता. तुम्ही इथेही बिझनेसच्या गप्पा मारणार आहात का, मिसेस राठोड म्हणाल्या. नाहीतर काय, सारखं आपलं बिझनेस, प्रॉफिट लॉस तेच, आनंदीने पण सूर लावला. अगं पुरुषांमधील काय गप्पा होणार, मिस्टर राठोड हसत म्हणाले. आपल्या मुलांच्या लग्नाचा विषय सुरू आहे ना, फक्त तेच बोलायचं.
मिसेस राठोड म्हणाल्या. बरं बाबा, साहिल, आम्हाला मुलगी पसंत आहे. मिस्टर राठोड हसत म्हणाले. आम्हालाही वीर खूप पसंत आहे, साहिलसुद्धा हसत म्हणाला. गुड, मग आता देण्याघेण्याचं बोलू, मिस्टर राठोड जरा गंभीर स्वरात म्हणाले. त्यावर आनंदी आणि साहिलने चमकून एकमेकांना पाहिलं. हो, बोला ना, काय हवं तुम्हाला? तसंही माझ्याकडे जे आहे ते सगळं स्पर्शचं आहे. आम्हाला मूलबाळ नाही, त्यामुळे स्पर्श आमची मुलगी आहे. हे घर, बँक बॅलन्स आणि देशमुख इंडस्ट्री स्पर्शची आहे. लग्नानंतर ती वीरची होईल, साहिल लगेच म्हणाला. नाही दादा, मला कंपनी नकोय. बाबांनी तुझ्यासाठी सुरू केली होती आणि तूही ती वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली आहेस. मला अजिबात यातलं काही नकोय. हां, कंपनीत सुद्धा नकोय, स्पर्श म्हणाली. वीरला ती मध्ये का बोलली म्हणून थोडा तिचा राग आला, पण आत्ताच बोलणं बरोबर दिसणार नाही म्हणून तो शांत होता. बाळा, सगळंच तुझंच आहे बाळा, आनंदी म्हणाली. तरी मला कंपनी नकोय, स्पर्श ठामपणे म्हणाली. साहिल, स्पर्शचं बरोबर आहे, आम्हालाही काहीच नकोय. अरे, मी फक्त तुझी मज्जा घेत होतो. आम्हाला फक्त आमची सून हवी आहे. अजून काय हवं? काय वीर? मिस्टर राठोड वीरकडे पाहत म्हणाले. हो, मला फक्त स्पर्श हवी आहे, प्रॉपर्टी नाही. वीर त्यावर जबरदस्ती स्माईल करत सगळ्यांकडे बघून म्हणाला. तुझे विचार ऐकून बरं वाटलं वीर, साहिल त्याची पाठ थोपटत म्हणाला. थँक्स, पण मला लग्न मात्र लवकर करायचं आहे, वीर म्हणाला आणि त्यावर सगळे त्याला हसत होते. हो, आता शुभ कार्यात अजून जास्त वेळ नको, मिसेस राठोड पण त्याला होकार देत म्हणाल्या. मग आपण येत्या 2 दिवसानंतर घरच्या घरी रिंग सेरेमनी करून घेऊ आणि त्यानंतर लग्न उरकून टाकू, काय? मिस्टर राठोड म्हणाले. हो चालेल, साहिल लगेच म्हणाला. चला मग जेवून घेऊया, आनंदी म्हणाली. त्यावर सगळे जेवायला बसले. वीर आणि स्पर्श आजूबाजूला बसले होते. छान गप्पा मारत सगळे मस्त जेवण करत होते. वीरने टेबल खालून हळूच तिचा हात हातात घेतला आणि तो गच्च दाबला. त्यावर स्पर्शने लगेच घाबरून डोळे मोठे केले आणि तिला जोराचा ठसका लागला. काय झालं? आनंदी काळजीने म्हणाली आणि वीरने लगेच तिचा हात सोडला. स्पर्श अजूनही खोकत होती. हे घे, पाणी पी, आनंदी म्हणाली. पाणी पिऊन स्पर्शला जरा बरं वाटलं. तिने वीरकडे बघितलं तर तो तिला बघत गालात हसत होता. जेवण करून परत सगळे पुन्हा थोडा वेळ गप्पा मारत बसले. वीरला ते आता खूपच बोरिंग वाटत होतं. मिस्टर साहिल, वीर म्हणाला. मिस्टर साहिल नाही, आता तू मला दादा म्हणायचंस, साहिल त्याच्या बोलण्यावर हसत म्हणाला. ओ सॉरी दादा. दादा, तुमचं घर खूप छान आहे, वीर मुद्दाम विषय बदलत म्हणाला. हो, बॅक साईडला गार्डन तर अजून छान आहे. स्पर्श, जा वीरला आपलं घर दाखव, साहिल हसत म्हणाला. ठीक आहे, स्पर्श म्हणाली आणि वीरकडे पाहत उठून उभी राहिली. मग दोघेही तिचा बंगला पाहत तिथून निघून गेले. स्पर्श त्याला घेऊन इकडे तिकडे फिरत बॅक साईडला गार्डनमध्ये आली. मग मग वीर म्हणाला. मग काय? स्पर्शिका लाजत म्हणाली. कसं वाटतंय? वीर पुन्हा म्हणाला. छान वाटतंय. बाकी काही नाही, स्पर्शिका म्हणाली. त्यानंतर वीरने तिचा हात पकडला आणि तिला हलकं जवळ खेचलं. वीर, स्पर्शिका घाबरून म्हणाली. तिचं हृदय धडधडत होतं. मी म्हणलं होतं ना, वीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. काय? स्पर्शिका लाजून म्हणाली. डिनरला आल्यावर किस करावं लागेल, वीर त्याच्या ओठांवर बोट फिरवत म्हणाला. काही काय? स्पर्शिका आता खूपच लाजत होती. त्यात काय झालं? नाऊ वी आर कपल, आपलं लग्न होणार आहे, वीर म्हणाला. अजून लग्न व्हायचं आहे मिस्टर, स्पर्शिका म्हणाली. तेही 8 दिवसानंतर होईलच की, वीर खट्टाळ हसत म्हणाला आणि तिला अजून जवळ ओढलं. वीर प्लीज नो, स्पर्शिका पुन्हा म्हणाली. आय टोल्ड यू, वीर म्हणाला. तो तिला लिप किस करण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर झुकला. तिच्या हृदयाची धडधड अधिक वाढली. वीर नको ना, मला भीती वाटते, स्पर्शिका म्हणाली. त्यात काय भीती? फक्त एक किस तर करतोय आणि स्पर्शिका, आपलं लग्न होणार आहे, यात काय गय आहे, वीर म्हणाला. वीर प्लीज, स्पर्शिकाने चेहरा दुसरीकडे फिरवला. पण का? वीर म्हणाला. मला नाही आवडत असं, आणि वहिनीलाही नाही, तिला कळलं तर, स्पर्शिका म्हणाली. आपलं लग्न होतंय स्पर्श, वीर म्हणाला.
वीर प्लीज, मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे, स्पर्शिका म्हणाली. ओके, वीरने तिला सोडलं. आय एम सॉरी, स्पर्शिका म्हणाली. इट्स ओके, निघायचं, वीर म्हणाला. तुला राग तर नाही ना आला, स्पर्शिका म्हणाली. नो बाबा, इट्स ओके, वीरने तिला पुन्हा मिठी मारली. ठीक आहे, लग्नानंतर तर लग्नानंतर, तेव्हा तर नाही म्हणणार ना, वीर हसत म्हणाला. त्यावर स्पर्शिकाने नाहीमध्ये मान डोलावली. वीर आणि स्पर्शिका सगळे बसले होते तिथे पुन्हा आले आणि मग वीरची फॅमिली सगळ्यांचा निरोप घेऊन पुन्हा घरी परतली. 2 दिवसानंतर एंगेजमेंट होणार म्हणून दोन्ही घरी जोरात तयारी सुरू होती. वीर त्याच्या मित्रांसोबत याच खुशीत पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी त्याच्या लग्नाचा विषय चांगलाच रंगला होता. गीताची फ्रेंड शीला तिथे अगोदरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत आलेली होती, जे वीरला माहीत नव्हतं. वीर तर आउट ऑफ इंडिया होता ना, तो वापस कधी आला, शीला त्याला पाहून मनाशीच म्हणाली. सॅम, मी 1-2 मिनिटात आले हां, असं म्हणून शीला वीरला भेटण्यासाठी त्याच्याकडे जात होती. यार वीर, तू लग्न करतोयस म्हणजे तुझं असं पार्टी करणं बंद होईल, वीरचा मित्र म्हणाला. हो ना, नंतर भाभीला सोडून थोडीच हा इथे येणार, दुसरा मित्र म्हणाला. यार तेही बरोबर आहे, स्पर्शिका भाभी आहेच इतकी सुंदर की हा काही त्यांना रोज सोडणार नाही. त्याचे मित्र त्याची खिल्ली उडवत हसत होते. स्पर्शिका कोण? वीर तर गीताशी लग्न करणार, मग ही स्पर्शिका भाभी का म्हणतायत? शीला त्यांचं बोलणं ऐकत तशीच त्यांना पाठमोरी उभी राहिली. त्यांच्या बोलण्यातून तिला कळलं की वीर स्पर्शिका नावाच्या कोणत्या तरी दुसऱ्याच मुलीशी येत्या 2 दिवसात एंगेजमेंट करून आठवड्याभरात लग्नसुद्धा करणार आहे. माय गॉड, म्हणजे वीर गीताला चीट करतोय आणि ती मूर्ख हा इंडियाबाहेर आहे असं समजून सगळ्यांना आल्यावर तो सगळं सांगायचं म्हणून रिलॅक्स आहे. मला हे गीताला सांगायला हवं, शीलाने मनात विचार केला आणि तिथून तिच्या बॉयफ्रेंडसोबत लगेच बाहेर पडली. तिने घरी येऊन लगेच गीताला फोन केला आणि पबमध्ये झालेला सगळा प्रकार आणि त्यांचं बोलणं, त्याच्या मित्रांचं बोलणं गीताला सविस्तरपणे सांगितलं. ते ऐकून गीताला धक्काच बसला. हे खोटं आहे, वीर माझ्याशी असं वागूच शकत नाही, गीता म्हणाली. प्रेमात आंधळी झाली आहेस तू, जरा डोळे उघडून बघ गीता, मागच्या कितीतरी दिवसापासून तो तुला सारखं काही ना काही कारण सांगून गोल फिरवतोय. माझं खोटं वाटत असेल तर त्याला फोन करून विचारतो आता कुठे आहे, शीला म्हणाली. मग गीताने तिचा फोन कट केला आणि वीरला लावला, पण वीरने तिला दिलेला नंबर बंद करून टाकला असल्याने तो लागत नव्हता. मग गीताने सरळ गाडी काढली आणि शीलाने सांगितलेल्या पबकडे नेली. पबमधून वीर नेमकाच घरी जाण्यासाठी बाहेर पडला होता. गीताने त्याला पाहिलं, तिने त्याला आवाजही दिला, पण त्याला काही ऐकायला गेलं नाही. वीरने गाडी स्टार्ट केली आणि निघाला. गीता त्याचा पाठलाग करत होती. तो तिच्याशी खोटं बोलला याचा प्रचंड राग तिला येत होता. तिने गाडीची स्पीड वाढवली आणि त्याच्या गाडीला ओव्हरटेक करत पुढे जाऊन त्याच्या रस्त्यात गाडी आडवी उभी केली. वीरने समोरून गाडी बघून एकदम जोरात ब्रेक मारला आणि त्याला जोराचा झटका बसला. त्यामुळे त्याने केलेली सगळी नशा उतरली. व्हॉट द हेल, असं म्हणत वीर दात ओठ खात गाडी बाहेर आला. यू इडियट, निघ बाहेर, वीर म्हणाला. त्याला वाटलं असंच कोणीतरी दुसरी व्यक्ती असेल, पण जेव्हा गाडीतून गीता बाहेर आली, वीर गडबडला. क्रमशः. श्रोतेहो, स्टोरी आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता इथेच थांबू. पुढील भागात आपण कथेच्या पुढील भागाचं वाचन करूया. धन्यवाद.